नमस्कार. वेट लॉसच्या एका वैज्ञानिक आणि प्रभावी आहार योजनेत आपलं स्वागत आहे. आज आपण पाहूया की आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन कसे कमी करावे. निरोगी वेट लॉस. वेट लॉस म्हणजे स्वतःला उपाशी ठेवणे नव्हे, तर योग्य आहाराची निवड करणे. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, ज्यामुळे तुम्ही हे लक्ष्य सहज गाठू शकता. तुमचे मुख्य उद्दिष्ट आहे कॅलरिक डेफिसिट निर्माण करणे. याचा अर्थ तुम्ही जेवढ्या कॅलरी खाता त्यापेक्षा जास्त बर्न करणे आवश्यक आहे. उपाशी राहण्याऐवजी आपल्याला न्यूट्रिएंट डेन्स आहार निवडावा लागेल, जो तुमच्या मेटाबॉलिझमला चालना देईल आणि तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटेल. आता आपण पहिल्या महत्त्वाच्या खाद्यश्रेणीकडे वळूया. उच्च फायबर असलेले खाद्यपदार्थ. फायबर भूक व्यवस्थापनात कशी मदत करते हे पाहूया. हे पचनासाठी अत्यावश्यक आहे आणि शरीरातील अतिरिक्त चरबी शोषून घेण्यास मदत करते. या श्रेणीमध्ये हिरव्या पालेभाज्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ओट्स, संपूर्ण धान्य, होल ग्रेन्स आणि सफरचंद, ॲपल्स व बेरीज सारखी फळे यांचा समावेश होतो. हे सर्व फायबरने परिपूर्ण आहेत. दुसरी श्रेणी आहे स्नायू, मसल आणि चरबी. फॅट व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले लीन प्रोटीन स्रोत. वेट लॉस दरम्यान स्नायूंचे नुकसान होऊ नये म्हणून प्रोटीन आवश्यक आहे. हे फॅट बर्न करताना स्नायूंचे मास जपून ठेवण्यास मदत करते. संपूर्ण अंडी, होल एग्स, पनीर, मोड आलेले कडधान्ये, स्प्राउट्स, चिकन ब्रेस्ट आणि मसूर, लेंटिल्स यांसारखे प्रोटीन स्रोत आहारात समाविष्ट करा. प्रोटीन तुमच्या पचनादरम्यान अधिक कॅलरीज खर्च करण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित ठेवते. तिसरी महत्त्वाची श्रेणी म्हणजे आवश्यक हेल्दी फॅट्स आणि योग्य कार्बोहायड्रेट्स. आपल्या शरीरासाठी आवश्यक हेल्दी फॅट्स आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्बोहायड्रेट्स निवडणे महत्त्वाचे आहे. बदाम, आल्मंड्स, अक्रोड, वॉलनट्स, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स यांसारखे हेल्दी फॅट्स आणि शकरकंद, स्वीट पोटॅटोज सारखे कार्बोहायड्रेट्स उत्तम आहेत. हे पदार्थ स्थिर ऊर्जा देतात आणि इन्सुलिनमध्ये अचानक वाढ होऊ देत नाहीत, ज्यामुळे फॅट स्टोरेज टाळता येते. आता पाहूया की या पदार्थांना आपल्या दैनंदिन आहारात कसे समाविष्ट करावे आणि पोर्शन कंट्रोल कसा करावा. स्मार्ट मील प्लॅनिंगसाठी प्रत्येक जेवणात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा समतोल ठेवा. पोर्शन कंट्रोलसाठी छोट्या प्लेट्स वापरा. साध्या सवयी लावा. जेवणापूर्वी पाणी प्या आणि प्रोसेस्ड शुगर्स कमी करा. यामुळे कॅलरिक डेफिसिट गाठणे सोपे होईल. सारांश. वेट लॉस म्हणजे योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदल होय. तुमच्या वेट लॉससाठीची अंतिम किराणा यादी तयार आहे. फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असलेले न्यूट्रिएंट डेन्स खाद्यपदार्थ निवडा. लक्षात ठेवा, यश मिळवण्यासाठी आहारातील कन्सिस्टन्सी आणि जीवनशैलीतील सस्टेनेबल बदल सर्वात महत्त्वाचे आहेत. निरोगी रहा, आनंदी रहा